तरतचारतेष्वभिज्ञासरा तेने ब्रह्मरुदारिकवे मुह्यन्ति तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र स्थितर्गोषा धाम्नासेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं सत्यं परं सत्यं परं एरवी स्वकर्माचे निवन्नी काम्य निषिद्धा च इंधनी रजतमे किरदोनी जाळिली आधी। अर्थात भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 992 ओवीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे स्वकर्म। अर्थात सर्वांचा तेवढा अधिकार असतो असं नाही, प्रत्येकाचा अधिकार भिन्न आहे। म्हणून महाराजांनी म्हटले, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेचे ध्यावे, मुंगीवरी भार गजाचे पालाण, घालित आहे कोण कार्यसिद्धी। प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे। सर्वांना तो अधिकार लाभत नाही, तो अधिकार प्राप्त करून घ्यावा लागतो। अधिकार प्रयत्न केले तर प्राप्त होतो, पण तो अधिकार प्राप्त करून घेण्याकरता प्रयत्न करावे लागतात, कष्ट आहेत त्याच्याकरता। संसारात कष्ट नाहीत, पटेल की नाही तुम्हाला कोण नाही, पण परमार्थात कष्ट असतात लक्षात। याकरता ज्या मंद अधिकारी जो आहे, त्या मंद अधिकाऱ्याला अशी जी अधिकाराची लक्षणं आहेत, ती लक्षणं प्राप्त झाली नसतील तर त्याने निष्काम कर्मापासून साधनेला सुरुवात करावी। निष्काम कर्मापासून सकाम कर्माची जीवाला सवय झालेली आहे, पण सकाम कर्मांचा तोटा होतो, फायदा होत नाही। सकाम कर्माने तो भयानक तोटा होतो, त्याचं मोजमाप नाही। आणि निष्काम कर्माने मोक्ष प्राप्ती होते। एरवी स्वकर्माची निवडणी, स्वकर्म रूपी जो अग्नी आहे, काम्य निषिद्धाच्या इंधनी, त्या स्वकर्माच्या अग्नीमध्ये काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म हे इंधन आहे, त्याचं जाळायचे आहेत, काम्य आणि निषिद्ध। अगोदर रजतम जाळावे लागतात, रजोगुण आणि तमोगुण हे जाळावे लागतात। रजोगुण आणि तमोगुण हे जीवाला फार घातक आहेत, ते परमार्थाची प्राप्ती करून देत नाहीत, करू देत नाहीत, परमार्थाकडे जाऊ देत नाहीत ते। म्हणून अगोदर रजतम या दोन्हीला जाणायचं आहे
आणि काम्य निषिद्ध या दोन्हीलाही जाळायचं आहे. याचा खूप खूप असा सूक्ष्म विचार करणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा, आणि आवश्यक आहे. पुत्रवित्त परलोक यातीचा अभिलाख घरी होय पाईक हेही झाले. पुत्रवित्त परलोक. माणसाला कशा कशाची अभिलाषा असते. पहिली गोष्ट, पहिली अभिलाषा करतो माणूस मुलाची. आता ती व्यर्थ गेली. आता मुलाची अभिलाषा करून काही उपयोग होत नाहीये. कारण कशी जरी मुलं असली तरी त्यांना फक्त तुमचं जे काही असेल ते पाहिजे, तुम्ही नको आहेत, अशी आजची परिस्थिती आहे. म्हणून पुत्र वित्त म्हणजे धन आणि परलोकातलं जे अमृत आहे, अप्सरा आहेत, यांची अभिलाषा ज्यांच्या मनात आहे, अर्थात जे या इच्छेचे पाईक झालेले आहेत. पाईक म्हणजे चाकर, नोकर, सेवक काही म्हणा. पाईक झालेले आहेत, नोकर बनलेले आहेत, चाकर बनलेले आहेत, सेवक बनलेले आहेत. अशा इच्छेचा निग्रह होणं फार गरजेचं आहे. मुलाची इच्छा नको, धनाची इच्छा नको, स्वर्गातली इच्छा नको, अमृत आहे, अप्सरा आहेत वगैरे वगैरे, या कोणाचीही इच्छा नको. इच्छा वेते जवळी हरीचे चरण. फक्त इच्छा असावी ती भगवत चरणाची. म्हणून ज्यालाही ज्याच्या ठिकाणी ही इच्छा आहे, नाही अधिकारी ऐसा येथे, इथं तो अधिकारी चालत नाही, असा तो अधिकारी होऊ शकत नाही. इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळली होती, ते प्रत्याहार तीर्थे नाणिले किर. इंद्रिये सैरा पदार्थी. इंद्रिय हे स्वैर आहे. वाटेल त्या निषिद्ध विषयामध्ये ते प्रवेश करतात. निषिद्ध. मनुष्याला वाईट तेवढं बरं वाटतं. चांगलं तेवढं आवडत नाही माणसं. असा एक स्वभाव आहे माणसाचा. आणि म्हणून विषयामध्ये शिरून ही इंद्रिय विटाळलेली आहेत. विटाळलेली आहेत, अपवित्र झालेली आहेत. फार अवघड विषय आहे. विषयाचा त्याग, निषिद्ध विषय, निषिद्ध विषय. काही लोक त्या गळ्यात माळ असते, माळ, पवित्र माळ गळ्यात असते, ते खात नाहीत, पण पोरांना करून द्यावं लागतं. निषिद्ध, चालत नाही अजिबात. लक्षात ठेवा, निषिद्ध हे चालतच नाही अजिबात. पोरण वगैरे गेले खड्ड्यात तिकडे. पोर पावित्र्य पाळता येत नाही त्यांना, विहित आचरण करता येत नाही, चांगलं खाता येत नाही.
राक्षसी आहार घ्यायची सवय झाली, त्यामुळे ते तर अपवित्र होतातच होतात, घरही अपवित्र करतात आणि मालकरी माणसाला फार ताप होतो. हाताने करायचं म्हणजे त्याचे काय परिणाम होत असतील त्याचा सूक्ष्म विचार करा, फार त्याच्यात आत खोलात जात नाही. म्हणून ही इंद्रिय जी आहे ती निषिद्ध पदार्थाने विटाळलेली आहे, म्हणजे अपवित्र झालेली आहे. पाहू नये ते पाहावं लागतं, खाऊ नये ते खावं लागतं, विचार करू नये त्याचा विचार करावा लागतो, ऐकू नये ते ऐकावं लागतं, बोलू नये ते बोलावं लागतं. निषिद्ध, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे जे काही नाट्य आहे, नाट्य ती प्रत्याहार तीर्थी नाणिली किर, डोळे पाहावं वाटतं, सगळं वाईट तेवढं पाहावं वाटतं डोळ्याने, कानाने अश्लील गाणी ऐकावी वाटतात, जिभेनं अभक्ष भक्षण करावं वाटतं, करतातच, करावं वाटतं नाही. नको ते अपेय पान पिल्या जातं, परिणामाचा विचार केल्या जात नाही. लक्षात, परिणामाचा विचार केला जातो, याचे परिणाम काय होतात तो विचार मनुष्य करत नाही. आणि म्हणून दुर्गंधीचं सेवन करावं असं वाटतं, दुर्गंधीचं चांगलं आवडत नाही. भिंगारून एक बाई यायची मासे विकायला, भिंगारवर, आणि ते एकदा अशी मधून चालली होती रामचंद्र खुंटावर, असा पाऊस आला, असा पाऊस आला, असा पाऊस आला. आता कुठं बसवलं ते फुलाच्या दुकानात शिरली. हे बाबा मला बसू दे रे, म्हणलं बसा आजी बसा. बसली, पाऊस काय एवढा, त्या दुकानात काही नव्हतं, फक्त फुलं होतं. म्हणले बाबा आता कसं रे, काही नाही म्हणजे झोपा म्हणलं तुम्ही आधी, तसं काही नाही, चालेल का म्हणले. हो, झोपली, पण सगळ्या फुलाचा सुगंध झोपची ना, तिला झोपची ना. तर काय करावं, सुगंध फुलाचा. अर्धी रात्र झाली तरी झोपली ना. मग तिनं ते घाणीचं टोपलं होतं ना, तसं तोंडावर घेतलं आणि झोपली की लगेच झोप लागली तिला. कळलं का तुम्हाला? सवय, नाकाला चांगली सवय नाही, सगळ्या इंद्रियाला वाईटच सवय, चांगली सवय नाहीच. आपल्याला वास आला तर वांत्या होण्याची वेळ येते. तुमच्या खाण्याला कसा वास येत नाही, काय भानगड आहे. निषिद्ध, निषिद्ध विषयाची सवय झाली इंद्रियाला. लक्षात ठेवा, द्यूत खेळणं, हिंसा करणं, लोकांचे खून करणं, चोऱ्या करणं, हे कर्म करून हात जे आहेत ते विटाळलेले आहेत, हात अपवित्र झालेले आहेत. अर्थात वाईट मार्गाने जाऊन पाय वाईट विटलेले आहेत, अपवित्र झालेले आहेत. ही सारी इंद्रिय विटाळलेली आहेत, सर्व इंद्रिय निषिद्ध कर्माने ती विषयापर जे विषय आहेत त्याला सोडून, निषिद्ध विषयाला सोडून जर
प्रत्याहार तीर्थामध्ये त्याला स्नान घातलं तर नक्कीच ते पवित्र होते. प्रत्याहार तीर्थे नानिले किर आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पणी बळ घेऊन केले आढळ वैराग्य पद. स्वधर्माचे फळ, आपला जो स्वधर्म आहे त्याचं फळ ईश्वराला अर्पण करावं. ईश्वरी अर्पणी बळ आणि ते स्वधर्माचं फळ ईश्वराला अर्पण करून त्याच्या बदल्यामध्ये घेऊन केले आढळ वैराग्य पद. मग ईश्वर काय देतो? वैराग्य देतो. जर त्याला कर्म अर्पण केलं तो वैराग्य सिद्धी देई पसाय तया असं म्हटलेलं आहे. ते वैराग्य सिद्धीचा प्रसाद ईश्वर दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून वैराग्याने त्याला बळकटी प्राप्त होते, विवेकाने स्थैर्य प्राप्त होते. इंद्रियांना आणि त्या विवेकाची आणि वैराग्याची फार मोठी गरज आहे परमार्थ मार्गावर चालणाऱ्या माणसाला. या ज्या विरोधी गोष्टी सांगितल्या त्याच्या त्यागाची गरज परमार्थिक माणसाला फार आवश्यक आहे. तरच त्याचा परमार्थ होऊ शकतो. नाहीतर संसारात तर काही फळच नाही. फलकट हा संसार एक सार भगवंत. संसारात तर काही मिळतच नाही आणि इकडे काही मिळत नाही. देवना संसार तुका दोहीकडे चोर. तेलही नाही तुपही नाही, हाती धुपटणार अशी परिस्थिती होती. ओ भी गया ए भी गया आणि अमोल मनुष्य देहही फुक्कट गेला. पुन्हा मिळणार नाही. पुन्हा नाही मिळणार. मिळणार नाहीच नाही, बाकीचे मिळतील पण मानव देह पुन्हा मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. हा एवढा चान्स गेला ना, संपलं. पुन्हा आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. म्हणे तुक या बंधू भाव धरा, ओळखी नाही तरी जाल अघोरागा. हरे राम कृष्ण. काय सांगितलं? आता मागुता येईल फेरा, आता नाही पुन्हा. हा चान्स होता पण तो घालवला हमालीमध्ये. कवा का कुठपर्यंत करायची तीही माणसाला कळत नाही. जीवात जीव आहे तोपर्यंत का सोडावा, जीवात जीव आहे तोपर्यंत का सोडावा. उघडे करून जोडावे लागले, उघडे करून, कपडे सोडून नाही. जीवात जीव आहे तोपर्यंत. एकदा का उपाधीतून बाहेर पडलं की कुत्ता जाणे आणि चमडा जाणे. ते माणसाला ती जी सवय झाली ना ते सुटतच नाही, सुटतच नाही. कसं सोडावं, कसं सोड. थांब, नको सोडू, तुला देतील सोडून. 2 घंटे सुद्धा ठेवणार हो, लगेच जाहीर करतात. 2 वाजता 1 वाजता काय ठरलेलं असेल वेळ 2 तासात
ठेवायचं नाही, घेऊन जायचे, लवकर या आणि तिकडं फेकून द्यायचे. बाबा जेवले पतार पातून झुकून दिलं गावाच्या वरत. मी का सांगतो लक्षात की विवेक आणि वैराग्याला फार महत्व आहे, फार महत्व आहे. त्यागाला, समर्पणाला फार महत्व आहे. खर तर परमार्थ केव्हापासून करावा लागतो? 80च्या पुढे गेल्यावर. मग कधी? लहानपणापासून परमार्थ करावा लागतो. तर परमार्थ साध्य होतो. आपण लहानपणापासून सगळं बाकीचं करत राहतो. कुठे म्हातारा झाला का? कुठे म्हातारा झाला का? त्याला देवाला आता म्हातारा होईल का? पण हे अवघडच आहे ना. अलीकडची माणसं म्हातारी होतीलच अशी गॅरंटी नाही, कारण खाणं पिणं चांगलं नाही ना. त्यामुळे मनुष्य फार काळ टिकत नाही. म्हणजे धंदेवाईक जे आहे त्याचा विचार करत नाही. त्यात पहिला नंबरचा दुष्ट जर कोण असेल तर शेतकरी आहे. पहिल्या नंबरचा दुष्ट. त्याला फक्त पैसा पाहिजे, माणसं मरतात त्याचा विचार नाही. फवारण्या करणं काय काय विचार करा तुम्ही. आता असं काही निघालंय की मध्ये जर ते मारलं ना औषध, फक्त गवतच जळतं ते पीक राहतं. कसं राहतं कोणाचं? सगळं जायला पाहिजे ना, पण ते गवत जळतं आणि पीक राहतं. त्या पिकावर काय परिणाम होत असेल त्याचा? आज फळं चांगले नाही, धान्य चांगलं नाही, दूध चांगलं नाही, तूप चांगलं नाही, काहीच चांगलं नाही. फक्त काय पाहिजे? पैसा. माणसं मरायला लागले याचा विचार ते करत 2 नंबरला आहे व्यापार धंदा करणारे. अशी कोथंबीर काय टाक आणली, काढ्यातून काढली पाड्यातून ना, अशी दिसते की हो हो काय टवटवीत. त्या केमिकल मधून काढायचं, फळं 15 दिवसांनी पिकायचं असे तर रात्री काढून टाक, सकाळी लगे पिकले. मरा, खा आणि मरा. भाज्या तशाच, फळं तसे, धान्य तसंच. चांगलं काही राहिलं मग कसं जगतील माणसं सांगा. काय पण परमार्थ जो करायचा आहे ते लवकरात लवकर परमार्थ करायचा. लक्षात ठेवा. भगवान रामचंद्राने कधी गेला? गुरुकडे कधी गेले? म्हातारपणी नाही, लग्न झालं. भगवान श्रीकृष्ण कधी गेले होते? बालवयामध्ये. परमार्थ हा लहानपणी करायचा असतो, लहानपणापासून. आणि परमार्थ कशाला म्हणतात तेही कळलं पाहिजे. उग हुरग हुरण तुळजापूर, आवय इकडं पुंडवय तिकडं जोगवा मागे चौकट, त्याला परमार्थ म्हणतात. फुक्कट शीन आहे, शीन. पैसे तर जातात, शरीराला त्रास तर होतो, आणि परमार्थही घडत. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामदेवरायांनी तीर्थयात्रा बळच पाठवलं भगवंतांनी. नामदेवाला जातच नव्हते. इकडून तिकडून गेले, तीर्थयात्रा करून आले. सांगितलं देव आता पुन्हा जर बोललं तर खबरदार, कुठं जा. मी प्रतिज्ञा केली, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, दर्शन तयाचे मी न घे. मी आता पंढरपूर सोडून कुणाच्या कुठल्या देवाला जाणार नाही.
कोणाचं दर्शन घेणार नाही आहे. कुठं यात्रा आपली मला सांगायचं कुणाचा बळजबरीने मी गेलो ते गेलो. 3.5 कोटी तीर्थ रोज चंद्रभागेला येतात. चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे दोष पडती रानो रान, मग तू अवघाचे सुख रूप होशी. एवढं आपल्या जवळ आहे, कशाला बोबलत फिरायचं कुणीकडे. एवढं मोठं टाकून जवळचं टाकून काय. एक परमात्म्याचं चिंतन. मी काय सांगतो की परमार्थ, आपला विषय काय चाललाय की परमार्थ केव्हा करावा हा विषय आहे आपला. तर परमार्थ हे कळना माणसाला. परमार्थ म्हणजे काय कोणाशो काय का. तेव्हा परमार्थ जो आहे तो लहान वयापासूनच करायचा असतो. लहान. मला बोलता येत नव्हतं तेव्हाच आमच्या आजीनं महिन्याच्या वाऱ्या होत्या. आमच्या घरात फार दिवसापासून महिन्याच्या वाऱ्या. आता आमचं काही होईना काय. म्हणजे लहानपणी मला हरिपाठ शिकवलं, काकडा शिकवला लहानपणी. आणि लहान म्हणायचं लहानपणी ते भगवान बाबाची दिंडी यायची आमच्या गावावरून. ते आषाढी वारीला ते भगवान बाबा आले की मग मला ते म्हणायला लावायचे आणि मला कडेवर डोक्यावर घेऊन नाचायचे. भगवान बाबा फार फार उपकार आहेत मोठ्या संतांचे. काय वामन भाऊचं एक खूप प्रेम. ते यायचे आमच्या गावात, त्यांची दिंडी जायची. मी का सांगतोय लक्षात ठेवा की परमार्थ जो आहे तो लहानपणी करायचा. आता केलं आता का होईना पण आता नाही जमत आपल्याला. आता आपण करून करून भागले आणि परमार्थाला लागले तर तेच येतं पुढं का हे येतं. खरं सांगा आता, मनातून सांगा. आपण जे केलं आतापर्यंत ते येतं पुढं का परमार्थ येतो पुढं. लक्षात राख तुमच्या. म्हणून बोल नका, मला ऐकू येते. म्हणून वैराग्य आणि विवेक याला फार महत्व. वैराग्य आणि विवेक, त्याग. आईशी आत्मसाक्षात्कारी लागे ज्ञानाची उजरी. लहानपणापासून परमार्थ का करायचं. लहानपण हे पवित्र शुद्ध, अंतःकरणावर कुठला बोजा नसतो आणि कशाचाच विचार नसतो. एक लहान पोरग आहे बघा, त्याला काही विचारा, भागवतातले विचार गीतेतले विचार ते फडाफड फडाफड बोलत राहत. इतकं सुंदर सांगतं की बस बोलायचं काम. लहानपणापासून दुसरा विषयच नाही ना. मोठे झाल्यावर डोका म्हणजे कचरा कुंडी. कशाचा परमार्थ राहतो का डोक्यात. भजन करतात, देवाचं नाव घेता पण काय. म्हणून आयसी आत्मसाक्षात्कारी लागे ज्ञानाची उजरी. लहानपणी भानगड नसते, काही नाही, मस्त चित्त स्वच्छ असतात, पवित्र. म्हणून लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण बालपणात परमार्थ जो होतो तो पुढे होत नाही. करत नाही माणूस, नाही करतात लोक बिचारे. चांगली गोष्ट आहे, भाग्य आहे. पण ते जे आतापर्यंत जे केलं नाही का तेच येतं पुढं. देव येत नाही. तिथं मंदिरात गेलं तरी देवापुढं गेलं तरी पोरगी कडी लावते, कुलूप लावते नाही कोणा.
चहा करून पिते का काय कोण असतो सगळं चित्त बरबटून गेलेलं असतं लक्षात ठेवा आणि वृत्ती सगळी तिकडे गेलेली झालेली असते म्हणून परमार्थ अगोदर परमार्थ करावा मग प्रपंच करावा म्हणजे मनुष्य पद्मपत्र विवांबसा कमळ पाण्यातल्या कमळासारखं ते जरी त्यात असलं प्रपंचात तरी प्रपंचाची बाधा होत नाही. तुम्ही नाही म्हटलात तरी ते डोक्यात विचार येतातच की ते काही करा डोळे झाका नाही तर तोंडाने काही म्हणा पण ते डोक्यात विचार येतातच. ते विचार काही जात तैसी आत्मसाक्षात्कारी लागे ज्ञानाची उदरी ते सामुग्री किरपुरी मेळविली ऐशी आत्मसाक्षात्कार म्हणजे सामुग्री साक्षात्काराची आत्मसाक्षात्काराची. निषिद्ध कर्म करायचं नाही, निषिद्ध आहार घ्यायचा नाही, निषिद्ध पेय प्यायचं नाही, वाईट लोकांची संगती करायची नाही, प्रपंचाचा विचार करायचा नाही, विवेक वैराग्य असणं हा एक अभ्यास आहे आत्मसाक्षात्काराचा. ते पालन करणं फार गरजेचं आहे. आहार विहाराबद्दलही डॉक्टरने दुनिया जरी सांगितली तरी आत्ता का मरण होईना पण डॉक्टरासारख्या मूर्खाचं ऐकायचं हो नाही. लक्षात ठेवा डॉक्टर म्हणजे महामूर्खाची अवलाद. राग मानू नका काय नाही. तुम्ही काय खायचं ते खा ना पण लोकांना का सांगता तुम्ही. जेव्हा मरायचं तेव्हाच मरत माणूस हे लक्षात ठेवा तुम्ही. मला एकट्या डॉक्टरांनी एका सांगितलं होतं अरे म्हणून तुला काही दिसतं का मी कोण आहे काय त्याचं पुन्हा पायरी चढलो नाही दवाखान्यात. तुला कळतं का कोणाला बोलतो आपण याचा काही विचार करतो का तू माणूस काय धनवार आहेस काय. मरू दे ना केव्हा मारत तेव्हा मरणारच आहे. तू सांगितलेलं केल्याप्रमाणे आम्ही जगणार आहे का नाही ना. म्हणून आत्मसाक्षात्कारी लागे ज्ञानाची उजरी. आत्मसाक्षात्काराकरता जी आवश्यक सामग्री आहे तिचा विचार करणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेव विवेक वैराग्य याला फार महत्व आहे आणि ही सामुग्री स्वच्छ प्रकाशात जमून ठेवलेली सामुग्री पुरी मेळविली. विवेक आहे, वैराग्य आहे, समाज संपत्ती आहे, मोक्षता आहे वगैरे वगैरे, त्याग आहे, या सगळ्या गोष्टी स्वच्छ प्रकाशात जमून ठेवलेल्या आहेत. त्याचा फक्त उपयोग करायचा आहे आणि आपली वृत्ती जी आहे ती त्याच्याजवळ ठेवायची आहे. त्याच्याजवळ ठेवायची आहे. ते समयी सद्गुरु भेटले पाही तेवीच तेही काही वंचिजेना. आणि मग अशा वेळेला आपली तयारी झाली की सद्गुरु भेटतात. सद्गुरु भेटले पाही तेवीच तेही काही वंचिजेना. आणि मग जर त्याने अशा प्रकारे विचार केला, जर आपल्याला तिचे उपदेश करत नाहीत कोणाला, अधिकार तैसा करूपदेश साहे ओझे त्यास तेची द्यावे. ते अधिकार पाहून अशा प्रकारे उपदेश करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी आडेवेडे घेतले नाही पाहिजे आपल्याला उपदेश करण्याकरता. आपली जी अधिकार वृत्ती आहे ती जर असेल तर ते आळीवेडे घेत नाहीत. लक्षात ठेवा मोकळ्या मनाने ते सांगून ठेवतात. म्हणून
आपली सामुग्री तयारी करून ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे अंतकरण शुद्ध होतं आणि त्याच्यावर सद्गुरूचा बोध झाला की आपलं काम होतं. असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा.